कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी राज्य सरकारवरती टीका केलेली आहे। सरकारकडे आमदार खासदार खरेदी करण्यासाठी पैसे आहेत, मात्र सरकारी शाळेतल्या मुलांसाठी बेंच लावायला पैसे नाहीत, अशी घणाघाती टीका अभिजित दिपकेंनी केली आहे। लातूरच्या औसा तालुक्यातल्या एकंबी इथं जिल्हा परिषद शाळेतल्या सोयी सुविधांची पाहणी केल्यानंतर दिपकेंनी ही टीका केली आहे। तसंच पेपरफुटी प्रकरणावरून सुद्धा त्यांनी एनटीएच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले आहेत। एनटीए संस्थाच बरखास्त करायची मागणी त्यांनी केली आहे। जर गणवेशाने शूज नाही दिला तर मग त्याचा पैसा गेला कुठं? कोणी खाल्ला तो पैसा? तुम्ही मुलांची लहान मुलांची तुम्ही 10-10 12-12 वर्षाच्या मुलांचा हक्क मारून पैसे खातायत तुम्ही। अशा लोकांवर कारवाई करण्यात आली पाहिजे, कारण की पैसा भरपूर आहे सरकारकडे। सरकार पैसा काढत नाही। सरकार आता पैसा का नाही काढत आहे? आमदार खरेदी करायला पैसे आहेत तुमच्याकडे, खासदार खरेदी करायला पैसे आहेत, या मुलांच्या क्लासरूममध्ये बेंच लावायला पैसे नाही तुमच्याकडे। कशाची वाट बघताय? मी तर म्हणतो एनटीएला डिसबँड केलं पाहिजे सक्षमने। एनटीए काही कामाचं राहिलेलं नाही आहे, ते पूर्ण कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर चालते, कॉम्प्रोमाइज झालेले आहे आणि त्याला सक्षम करून काहीच होणार नाही। डिसबँड करा।